मित्रांनो, बऱ्याच टायमानंतर ह्या आपल्या जुन्या लोकेशनला आलेलो आहे मी। पाण्याची कंडिशन एकदम अशी गढूळ आहे आणि इकडे आपले काही नवीन मित्र भेटलेत, त्यांनी जाळ मांडलेलं। त्या जाळीमध्ये एक छोटी ताम लागली आहे बघा, आपल्याला ताम बघायला मिळेल। ही छोटी ताम लागली आहे, पण ह्यांचं एवढं नुकसान झालं आहे, ही जाळी आहे ती पूर्ण दगडामध्ये अडकली आणि गुरफटली आहे। हे जे दादा आहेत ते जाळी काढतायत आणि इकडे दुसरा दादा आहे तो जाळी जमा करतोय। पण एवढ्या मेहनतीमध्ये फक्त एक छोटीशी ताम लागली आणि अख्ख्या जाळीची वाट लागली आहे आणि तामसुद्धा जिवंत आहे बघा। आता दादा वर टाकेल इकडे दगडांमध्ये, तुम्हाला ताम दाखवू आपण। गेली इथे टाक, वर टाक दादा, वर टाक, इथे टाक, इथे टाक। तर बघा ही ताम मिळाली आहे बारकी, आपण हिला वर घेऊन जाऊ, सेफ लँडिंग करू। आणि इथे आता दादा बोचकी उचलतोय, इथे बोचकी पण मांडली आहे, तर आपण त्या बोचकी उचलताना जो आहे व्हिडिओ तो एक आपण दाखवतो। ह्याच्यात सुद्धा खूप मेहनत आहे, पाण्याला फोर्स बघा, भरपूर फोर्स आहे आणि बराच वेळ बोचकी ठेवून दादाला बारीक बारीक मासे लागलेत, तर आपल्याला ते पाहायला मिळतील व्हिडिओमध्ये। खूप रिस्क आहे ह्या मासेमारीच्या कामामध्येही, कचरा तर भरपूर आहे, माशांपेक्षा कचरा जास्त दिसतोय, पण या दादांची मेहनत आहे। तर आपण ही बोचकी वर घेतल्यावर आपण वर जाऊ, काय मासे लागलेत आपल्याला पाहायला मिळतील। तर अशा प्रकारे बोचकं उचलण्याची पद्धत आहे। पालघर जिल्ह्यामधील ही मासेमारी आहे। आता हे दादा इकडे बोचकं उघडतील, आपल्याला मासे बघायला मिळतील। खूप मेहनत आहे, बहुतेक याच्यात साप सुद्धा आलाय बघा, खूप रिस्क आहे। दादा साप आहे तो, पाण्यातला साप ना? हां, तरीसुद्धा भीती तर वाटते सगळ्यांनाच, साप हे नाव ऐकूनच। दादांच्या पायाला दगड लागलाय बघा, काय काय मासेला आहे त्याच्यात तुम्हाला पाहायला मिळतील, बरीच व्हेरायटी दिसते। बघा पहिला साप का दादा आहेत ना, हे बाहेर टाकतील। सापच आहे हा, अजगर आहे की साप आहे? पाण्यातला साप आहे हा, रिलीज केला सापाला आपण। आता मासे बघायला मिळतील, ह्याला करपाल म्हणतात, टायगर प्रॉन्स। आपल्या गावात काय म्हणतात त्याला? करपालच म्हणतात बघा। करपाली बघा, दादा जमा करतात करपाली। ही बोय मच्छी आहे, साईज बघा बोय मच्छीची, एक नंबर साईज आहे बघा, पण फार कमी लागली आहे मोठी बोय मच्छी। ह्याला खरबी म्हणतात, तुमच्याकडे या माशाला काय म्हणतात कमेंटमध्ये सांगा। आणि छोटी कोलबी लागली, फार कमी आहे पण करपाली एवढ्या मेहनतीनंतर किती लागले दादा? 3च करपाली लागल्या बस। हा कुठला मासा आहे? सुतारा मासा आहे आणि हे मोदकं सितारेच आहेत, पाहू शकता। एका बोचकीमध्ये एवढे मासे मिळालेत, त्यातल्या त्यात ही एक बोयची साईज चांगली आहे, एकच बोय आपल्याला एवढी मोठी दिसते ह्याच्यात, पाहू शकता मित्रांनो। मित्रांनो हे दुसरं बोचकं उचललं आहे बघू शकता, या दुसऱ्या बोचक्यातून पण मच्छी बघा, दुसऱ्या बोचक्यातली। त्यात एकच करपाल आली आहे दादा, हातात ठेवा करपाल तुमच्या आणि दाखवा ती साईज बघा। 1 2 3 4
करपाली फार कमी आहेत. हा बघा एक छोटा वडा मासा आहे इथे. बोयची साईज बघा, ही बघा साईज, मस्त साईजची बोय आहे. आणि या करपाली आहेत दादांच्या हातात, पाहू शकता. एक मोठी करपाल आहे, ही बघा साईज बघा, जबरदस्त साईज लागली आहे. ही पालघरची मच्छी आहे. हे बघा हे लाल मासे आहेत, याला मुत्रा मासा म्हणतात का? कालेटे आहेत. ह्याचा उपयोग कशासाठी होतो? काय आजारावर उपयोग आहे याचा? कुठल्या आजारावर याचा उपयोग आहे? हां, डायबिटीस. ज्यांना डायबिटीस आहे त्यांना हे मासे खायला देतात. दादांनी घाबरवलं, मासा चावतो सांगतात, आपण सोडलाय त्याला. तर मित्रांनो हे तिसरं बोचकं उचललं आहे दादांनी. पाऊस असल्यामुळे व्हिडिओ काय शूट करता येत नाही आहे पूर्ण, तरीसुद्धा आपण ह्याच्यात काय, ह्या जाळीमध्ये या तिसऱ्या बोचक्यामध्ये काय लागले तुम्हाला पाहायला मिळेल. 3च बोचकी मांडतात इकडे. तर पहा आता मजा येणार आहे. ही बघा चिंबोरी आली एक, ही एक पकडली. आता आणखीन एक आहे, ती मोठी आहे, तर ती पकडायलाच मजा येणार आहे. हे बघा दादा हाताने पकडतात सांभाळून, कारण की चिंबोरीची साईजच मोठी आहे. हे बघा तिचे फांगडे बघा कसे मोठे आहेत. त्या फांगडे आपण लॉक करून नाही, फांगडे तुटले आहेत चिंबोरीचे. दादा ही बघा चिंबोरी, हे बघा काय साईज आहे. फांगडे तुटले आहेत. 2 चिंबोऱ्या लागल्या बोचकीला. आणि करपालची साईज बघा, ही बघा साईज, ही छोटी चिंबोरी आहे दादांच्या हातात. हे बघा साईज